डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांनी आता गंभीर वळण घेतले आहे। तक्रारीनंतर अमरावती विभागीय आयुक्तांनी चौकशीचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येत असून मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यावरून आता वाद निर्माण झाला आहे। प्रकल्पग्रस्तांनी आपल्यावर अन्याय होत असल्याची तक्रार अमरावती येथील विभागीय आयुक्तांकडे दाखल केली असून या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। विद्यापीठाकडून प्रकल्पग्रस्त प्रवर्गाखाली देण्यात आलेल्या 451 कर्मचाऱ्यांच्या यादीची चौकशी करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे। तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून पदभरती प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोपही प्रकल्पग्रस्तांनी केला आहे। शासन निर्णय अस्तित्वात असतानाही आपल्या समस्या सोडवल्या जात नसल्याचा आरोप करत त्यांनी न्याय देण्याची मागणी केली आहे। या प्रकरणाकडे अकोला जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन विभाग दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। दरम्यान मागण्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी कुटुंबियांसह आत्मदहन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे। या गंभीर इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आता काय भूमिका घेतली जाते, तसेच 451 कर्मचाऱ्यांच्या यादीबाबतची चौकशी कशी पुढे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कुलसचिव यांनी 451 कर्मचाऱ्यांची प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आधारे नोकरी दिल्याची यादी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन यांना दिली आहे। परंतु त्याचे वास्तविक पाहता 451 कर्मचाऱ्यांच्या नावे कोणतेही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाही आहे। आज रोजी आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता त्यांनी आम्हाला स्पष्टपणे उल्लेख केला आहे की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आधारे प्रकल्पग्रस्त कोट्यातून लाभ घेताना कोणतेही प्रमाणपत्राची गरज नाही। पदभरतीमध्ये कोणताही पारदर्शकता नाही व जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी व कुलसचिव हे संगनमताने पदभरतीमध्ये भ्रष्टाचार करत आहे व आम्ही आमच्या सर्व प्रकल्पग्रस्तांची जमीन जाऊन आमच्या कुटुंबामध्ये एकच प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असून सुद्धा आम्हाला या पदभरतीमधून वगळण्यात आले आहे। येत्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त मान्य जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आत्मदहन करणार आहोत।